हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर इथे दिवसाची सुरुवात झाली आहे. मी चहा ठेवलाय आणि अंघोळ वगैरे आवरून पुढील कामाला लागते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट देखील करा आवडलं असेल तर. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी बनवायचे ट्राय करणार आहे. नवीन सुरुवात आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा. इथे मी माझे अंघोळ वगैरे आवरून पुढील तयारीला लागते. घरातील सगळी कामं आवरायची आहेत. इथे रेडी झाली आहे मी. त्यात माझं बाळ हे उठून आले, त्याची रडारड वेगळी. उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू, पहिला गुरुवार चालू होणार, त्यामुळे आज मी ठरवलंय थोडंफार क्लिनिंग करायचं घरातलं. त्यामुळे ब्लँकेट्स वगैरे आज मशीनला लावलेत. बाकीचे कपडे आज ठरवलं हाताने धुवीन. रात्री भाजी वगैरे आणायला गेले होते, ती भाजी वगैरे तशीच राहिली होती बाहेर, धुवून ठेवली होती. त्यामुळे आता अशीच ठेवली आहे मी, कारण मला दुपारी फ्रीज देखील क्लिनिंग करायचं आहे. त्यामुळे आता मी सध्या अशीच ठेवले. जेवण आधी उरकून घेते, मग क्लिनिंग बाकीची आवरते म्हटलं तर, कारण बाजारात सुद्धा जायचं होतं म्हणून आधी मी जेवणाला लागले. जेवण फटाफट करून घेते आणि मग बाकीची कामं दिवसभर होत राहतील, कारण जेवण राहिलेलं चालणार नाही. त्यापुढे मी घर आवरायला घेतलंय, झाडू वगैरे मारून. बाकीच्यांच्या आंघोळ्या चालू होत्या, मिस्टरांचे आणि सासूबाईंची आणि बाळाचं पण. सगळ्यांची आंघोळ एक एक करून होत होती, तोपर्यंत मी सगळं झाडलोट वगैरे करून घेते. आमची टीव्ही खराब झालाय, त्यामुळे इथे नवीन टीव्हीचं पण आगमन झालंय. वेदश्रीला आमच्या टीव्ही शिवाय करमत नाही, सारखी तिला गाणी चालू लागतात. मी इथे माझं सगळ्यांना बाहेर पाठवलंय आणि वेदश्रीला तिच्या आजीबरोबर गार्डनमध्ये पाठवले आणि मी क्लिनिंग करायला घेतलंय. बाहेरचा रूम जरा पुसून घेते. दिवाळीत केलं होतं, पण आता खूप दिवस झाले. दिवाळीनंतर पुन्हा एकदा केलंही होतं, पण आता उद्यापासून व्रत चालू होणार आहे म्हणून आज जरा सगळं साफ करून घेते. सकाळी लावलेले ब्लँकेट्स वगैरे सगळे सुकले होते, कपडे पण सुकले होते मशीनमध्ये. ते आता सुकत घालून मी रेडी झाले मार्केटला जायला. उद्याचं सगळं मार्गशीर्षचं सगळं सामान आणायचं होतं, कारण मी गेल्या वर्षी लास्ट इयर मी सगळं विसर्जन केलं, त्यामुळे मला यावर्षी सगळं नवीन आणायचं होतं. तर मार्केटला मी निघाले होते. वेणी कशी? वेणी 20 रुपये आणि फुलं 30 का पाव. आपको 20 का भी आएगा, 20 का तो पाव. 20 का पाव नहीं हो, मैं बोली 20 का आएगा आपको. आएगी 20 का पाव नहीं आता. हाँ आणि ही वेणी जोडी किती आहे? कितना हुआ? 60 रुपये. ज़्यादा लंबा मत कर दो, ज़्यादा लंबा मत. बाप रे बाप, वेणीची वाट लावली सगळी. त्या पैशाला कलतच त्याला पैसा मत देणं समजे दो. बोलो. बाजारातून घरी आले आणि वेदश्रीला जेवायला दिलं
आणि मी ही जेवायला बसली. जेवणात होतं भात, मसुरीची भाजी, चपाती आणि कढी बनवली होती ताकाची. पुढे मी सगळं किचन आवरून घेत होते पटापट, कारण मला फ्रीज पण क्लीन करायचा होता. फ्रीज क्लीन करून झालेलं आहे. असं लावलं आहे मी. जास्त काही ठेवत नाही फ्रीजमध्ये. ही उद्यासाठी आणलेली फुलं वगैरे ठेवले, दूध आहे आणि असंच झटपट लावून घेतलं आहे, कारण बरीच कामं बाकी होती. थोडंसं असंच क्लीन केलं आहे. जास्त काही डीप क्लिनिंग केली नाही आहे. दिवाळीत केली होती. आता ह्याच्यानंतर करेन मी एकदा पुन्हा डीप क्लिनिंग. आता मी फक्त जस्ट पुसून घेतले आणि सगळे डबे वगैरे क्लीन करून घेतलेत. संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्ती लावून थोडं बसली निवांत चहा वगैरे घेऊन. आता मग पुढे मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं होतं. हे मुकुट मला मिळाले 250 रुपयाला. ही 5 फळं, हे पानाची जुडी, केळी आणलेत आणि हे करंडाफणी. मुकुटही खूप छान मिळालं. आजकाल बाजारात खूप प्रकारचे मुकुट आलेत. मला हे खूप आवडलं आणि मला सगळ्यात जास्त हा ड्रेसचा कलर आवडला. मस्त कॉम्बिनेशन दिलं आहे. येलो अँड ब्ल्यू आहे, रॉयल ब्ल्यू. भांडी एक्स्ट्राची होती ती काढलेत. ते आत्ताच घासून ठेवते पितांबरीने, म्हणजे सकाळी सगळी घाई नाही होणार. फळं वगैरे पण काढून ठेवलीत. ते म्हटलं आजच धुवून ठेवते, म्हणजे उद्याला सुके सगळे होतील. आता हे घासून घेते आधी. मी हे ग्लोव्ज यूज करते पितांबरीची भांडी घासताना, त्यामुळे हात पण काळे होत नाहीत आणि ह्याच्याने उलट पटापट होतं, कारण ते रब आहे त्याच्यामध्ये स्क्रब सारखं हे आहे, त्यामुळे पटापट होतात. इथे वेदश्रीची नाटकं बघा. हा दे. थांब थांब. चला तर मग व्हिडिओ एंड करते. उद्या भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तर पूर्ण कामातच गेला. दिवसभर काही कामं संपली नाही. उद्याच्या तयारीसाठी आजचा दिवस पूर्ण माझा बिझीच होता. तर भेटू पुन्हा उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.